नमस्कार. आज आपण खूप दिवसांनी लंच बॉक्स करण्यासाठी भेटलोय, कारण इतके दिवस फक्त मोदक चालू होते. तर आज मी काय करते बघा लंच बॉक्ससाठी. इथे मी तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरच्या आणि उभा चिरलेला कांदा घालून घेतलाय आणि हे सर्व छान परतवून घेतलं. थोडंसं लवकर शिजण्यासाठी त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलंय. आता इथे आपण टोमॅटोही घालायचा आहे, तोही मी उभा चिरला आहे. हे सर्व छान परतवून झाल्यावर यामध्ये आपण घालायचे हळद, धणे पावडर आणि थोडासा मी घातलाय काळा मसाला. जी मी भाजी बनवणार आहे तिला अशी फारशी स्वतःची टेस्ट नसते, मग ती आपल्याला इन्हॅन्स करण्यासाठी काही ना काही मसाले घालून छान बनवता येईल. तर ही भाजी मी कुठेही बघितली नव्हती, मी आपल्या मनाने ही केलेलं आहे. इथे तुम्ही बघाल तर आता टर्न आलाय आपल्या भाजीचा. तर मी ही करते कच्च्या केळ्याची भाजी. ही मी उभी चिरून पाण्यामध्ये ठेवली होती का आता काळी पडू नये. आणि आता मी ही सर्व भाजी घालून घेणार आहे. हे ऑलमोस्ट 3 कच्ची केळी घातली आहेत आणि हे पण आता मी व्यवस्थित परतवून घेणार आहे. ही परतवून झाली की आपण म्हणजे हिला चांगला मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायची, म्हणजे ते मसाल्यांची टेस्ट त्या केळ्याला लागेल. आणि मी टोमॅटो ह्यासाठी घातलाय कारण की ही भाजी थोडीशी ड्राय होते. तर आता मी झाकणावर पाणी ठेवून एक 5 ते 7 मिनिटं ही शिजवून घेणार आहे. आणि मस्तपैकी आपली भाजी ते 5 ते 7 मिनिटात शिजलेली आहे. ही पहा, आणि थोडी ओलसर पण झाली. आता भाजीला टेस्ट नाही म्हटल्यामुळे मी आता यामध्ये घालते आमचूर पावडर. आणि आमचूर पावडर घातली आहे म्हणून थोडीशी चवीपुरतं साखर. ही ऑप्शनल आहे, पण घातली तर छान लागेल. करून बघा, खरंच भाजी खूप सुंदर झाली आहे. आणि आपली भाजी झाली की ती सुंदर दिसण्यासाठी आपण नेहमीच ही अशी हिरवीगार कोथिंबीर घालतो, ज्याने डोळ्यांना आणि जिभेला दोन्हीला शांत वाटतं. तर असा आपला हा टिफिन तयार झालेला आहे. तुम्हाला कशी वाटली कच्च्या केळ्याची भाजी सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अजून काय बघायला आवडेल तेही सांगा. चला तर मग भेटूया आपण आता उद्याच्या भागात. तोपर्यंत मी इथेच थांबते. पुन्हा भेटूया. धन्यवाद.